नमस्कार. कोंडावड येथे विद्युत रोहित्राच्या फॉल्टमुळे भीषण आग. 20 ते 25 लाखाच्या गुरांच्या चाऱ्याचा साठा जळून खाक. शहादा तालुक्यातील कोंडावड गावात विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या फॉल्टमुळे लागलेल्या भीषण आगीत काठेवाडी परिसरातील गुरांच्या चाऱ्याचा मोठा साठा जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे 20 ते 25 लाख रुपयाचे नुकसान झाले असून सुमारे 50 ट्रक सुका चारा भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोंडावड येथील विद्युत रोहित्रांमध्ये अचानक फॉल्ट झाल्याने ठिणग्या उडाले आणि त्यातून जेवढं साठवून ठेवलेला सुका चाराने पेट घेतला. उन्हाळ्यातील उष्ण वातावरण आणि कोरडा चारा असल्याने आग काही क्षणातच वेगाने पसरली. आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की संपूर्ण चाऱ्याचा साठा आगीच्या भक्षस्थानी पडला. या आगीत आलाभाई, जागाबाई, सुवा, कुका, आला मसरू, लखा मसरू यांच्यासह अनेक शेतकरी व पशुपालकांच्या मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी राखून ठेवलेला हा चारा नष्ट झाल्याने संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर, बादल्या व इतर साधनाच्या मदतीने आग विझवण्याचा वाटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान गावाचे सरपंच गोपालवीर, उपसरपंच विनोद अहिरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून बचाव कार्य राबवले आणि आग पुढील भागात पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले. घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकरी व पशुपालकांनी प्रशासनाकडे पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत मिळावी